दादा, मी या ॲपला ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी वापरून पाहत आहे, पण ते कसं काम करतं हे मला समजत नाही. तू मला शिकवू शकतोस का? नक्कीच आरव. वाचन, लेखन आणि ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी काही फ्री ॲप्स आहेत जी खूप उपयुक्त आहेत. मी तुला सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप समजावून सांगतो. छान. मग ऑब्जेक्ट कसं ओळखलं जातं? ठीक आहे. ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी गुगल लेन्स एक फ्री ॲप आहे जे चांगलं काम करतं. हे अँड्रॉइड आणि iOS दोन्ही डिव्हाइससाठी उपलब्ध आहे. चल ते वापरून दाखवतो. गुगल लेन्स ॲप ओपन करा. प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून डाउनलोड करा. त्यानंतर ऑब्जेक्ट स्कॅन करा. ॲप ओपन करा आणि तुमचा फोन त्या ऑब्जेक्टकडे, जसे वनस्पती, प्राणी किंवा पुस्तकाच्या कव्हरकडे लक्ष केंद्रित करा. त्यानंतर गुगल लेन्स तुम्हाला ऑब्जेक्ट ओळखून त्याबद्दलची माहिती दाखवेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही वनस्पतीवर फोन ठेवला तर ते तुम्हाला त्या वनस्पतीचे नाव, माहिती आणि त्याच्या देखभालीचे टिप्स दाखवेल. आता मी गुगल लेन्सवरनं कपला स्कॅन केलंय आणि गुगलनी कप्सचे खूप सारे रिझल्ट दाखवलेत. हे खूप मजेदार आहे. बरोबर आहे. गुगल लेन्स हे ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी AI वापरतं आणि मोठ्या डेटाबेसच्या आधारावर ते तुलना करून ओळख करून देतं. ते वनस्पती, प्राणी, स्थळ आणि अगदी मजकूर ओळखण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. आता वाचन कसं करायचं? वाचनासाठी गुगल कीप एक फ्री ॲप आहे जे टेक्स्ट फोटोमध्ये बदलून वाचता येण्याजोगं बनवते. चल ते वापरून पाहू. गुगल कीप ओपन कर. प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर वरून डाउनलोड करा. टेक्स्टचा फोटो घ्या. ॲप ओपन करा आणि ज्या पेजचा किंवा नोटचा तुम्हाला वाचन करायचं आहे त्याचा फोटो घ्या. ग्रॅब इमेज टेक्स्ट फीचर वापरा. फोटो काढल्यानंतर ते क्लिक करा आणि ग्रॅब इमेज टेक्स्ट हा पर्याय निवडा. गुगल कीप त्या इमेजमधून टेक्स्ट काढून वाचता येण्याजोगं बनवेल. हे छान आहे. हे माझ्या नोटबुकचा फोटो घेऊन त्याला टेक्स्टमध्ये वाचायला मदत करत आहे. हो, गुगल कीप OCR म्हणजेच ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन वापरून टेक्स्ट मधली माहिती काढून वाचण्याजोगे बनवते. ते जणू जादूच आहे. आता लेखन कसं करायचं? सांगतो. लेखनासाठी गुगल डॉक्स एक उत्तम फ्री ॲप आहे. तुम्ही ते वापरून डॉक्युमेंट्स तयार करू शकता आणि त्यात लेखन करू शकता. त्यात एक मजेशीर व्हॉइस टायपिंग फीचर आहे जे तुमच्या बोलण्याला टेक्स्टमध्ये बदलते. गुगल टॉक्स ॲप ओपन करा आणि नवीन डॉक्युमेंट्स तयार करा. व्हॉइस टायपिंग वापरा. तुमच्या कीबोर्डवर माईक आयकॉनवर टॅप करा आणि बोलायला सुरुवात करा. गुगल डॉक्स तुमचं बोलणं टेक्स्टमध्ये बदलून टाकेल. माझं बोलणं थेट टेक्स्टमध्ये रूपांतरित होईल. हे तर खूप भारी आहे. हो, AI मदतीने लेखन खूप सोपं आणि जलद होतं. तुम्ही फक्त बोलूनच लांब नोट्स किंवा गोष्टी लिहू शकता. तर गुगल लेन्स ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी, गुगल कीप वाचण्यासाठी आणि गुगल डॉक्स लेखनासाठी हे सर्व AI वापरून कसे कार्य करतात? बापरे, हे तर खूपच भारी आहे. होय, सर्व ॲप्स तुम्हाला मदत करतात आणि ते फ्री आहेत. तुमचं काम जलद आणि सोपं करतं. शाळेतील काम, नवीन गोष्टी शिकणे किंवा मजा करणे, सर्व काही सोपं करतं. धन्यवाद दादा. आता मला वाचन, लेखन आणि ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी सोपी आणि प्रभावी पद्धत समजली आहे. व्हेरी गुड.